कल्पना करा, तुम्ही न्यूयॉर्क मधील एका जुन्या खोलीत उभे आहात. रूम नंबर 3327. खिडकी बाहेर न्यूयॉर्क सिटी चमकत आहे. निऑन लाईट्स, धावणाऱ्या गाड्या, थांबत नाही असं शहर. पण त्या खोलीत एक विचित्र शांतता आहे. जणू वेळ इथे थांबलेला आहे. टेबलावर काही कागद विखुरलेले आहेत. हाताने काढलेले डायग्राम्स, गोल फिरणारे कॉइल्स, अधुरी कॅल्क्युलेशन्स. जणू कोणीतरी जग बदलण्याच्या अगदी जवळ होतं, पण थांबला. आणि त्या खोलीमध्ये एक माणूस पडलेला आहे, स्थिर, शांत, पूर्णपणे एकटा. त्याच्या आजूबाजूला कोणीच नाही. ना कुटुंब, ना मित्र, ना कोणतेही नाव घेणारं माणूस. त्या माणसाचा मृत्यू होतो, पण त्याची कथा इथे संपत नाही. काही तासांतच फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन FBI चे ऑफिसर्स त्या खोलीमध्ये येतात आणि त्याचे सगळे पेपर्स जप्त करून घेऊन जातात. का? त्या कागदांमध्ये असं काय होतं की जे जगाला पूर्णपणे कळालेलंच नाही? आणि तो माणूस कोण होता? तर नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा माणसाची कथा जाणून घेणार आहोत ज्याने जगाला वीज दिली पण स्वतःच्या आयुष्यामध्ये मात्र अंधारात राहिला. त्याचं नाव होतं निकोला टेस्ला. निकोला टेस्लाचा जन्म स्मिलजेन या गावामध्ये झाला. कॉर्टिया या देशामध्ये हे गाव आहे. तो लहानपणापासूनच खूप हुशार असा मुलगा होता. तो वेगळा विचार करायचा, इतर मुलांपेक्षा अतिशय वेगळा विचार करायचा. तो जेव्हा झोपायचा तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर मशीनचे पार्ट्स कसे बनतात ते विजन्स येत राहायचे. आज आपण डिझाईनसाठी मोठमोठे सॉफ्टवेअर्स यूज करतो, पण टेस्लाचं माइंड हेच एक प्रकारचं त्याचं डिझाईन लॅब होतं. त्याच्या वडिलांना असं वाटत होतं की तो पुढे जाऊन प्रिस्ट बनेल, पण त्याची आई ही काही फॉर्मली शिकलेली नव्हती. ती घरामध्ये छोटी छोटी उपकरणं बनवत होती. असं म्हणतात की जिनियस हे शाळेमध्ये तयार होत नाहीत, पण ते निसर्गामध्ये, जगामध्ये ऑब्झर्वेशन करून, निरीक्षण करून तयार होतात. पण टेस्लाचं मन हे शांत नव्हतं. त्याला अनेक वेळा विजन्स यायचे, लाईट फ्लॅशेस यायचे. तो नेहमी म्हणायचा की माझं मन हे माझ्या कंट्रोलमध्ये नसतं. तर असा हा टेस्ला अमेरिकेमध्ये येतो आणि तिथे त्याची ओळख होते थॉमस अल्वा एडिसन. हा तोच एडिसन जो अतिशय जगप्रसिद्ध एंटरप्रेनर, बिझनेसमॅन त्या काळामध्ये होता. त्याचा DC सिस्टम हा मार्केटमध्ये ऑलरेडीच काम करत होता. आता DC सिस्टम म्हणजे काय? डायरेक्ट करंट. तर टेस्ला एडिसनच्या इथे काम करायला सुरुवात करतो. एक दिवस एडिसन टेस्लाला असं सांगतो की तू जर माझी सिस्टम सुधारलीस तर मी तुला $50,000 देईन. टेस्ला अतिशय परिश्रमपूर्वक काम करतो आणि ती सिस्टम सुधारतो. पण ज्यावेळी पैसे द्यायची वेळ येते त्यावेळेस एडिसन हसतो आणि असं म्हणतो की तू अमेरिकन ह्युमर समजलाच नाहीस. आणि तिथून सुरू होतं वॉर ऑफ करंट्स. DC करंट एकाच दिशेने वाहतो, म्हणजे तो लांब अंतरावर इलेक्ट्रिसिटी पोहोचू शकत नाही. AC करंट सतत डायरेक्शन बदलतो, म्हणून त्याचं व्होल्टेज सहज बदलता येत नाही. बघा, P विच इज इक्वल टू V इंटू I आपण शाळेमध्ये शिकतो. पॉवर म्हणजे व्होल्टेज इंटू करंट. टेस्लाने हे समजलं होतं की जर व्होल्टेज वाढवलं तर करंट कमी करता येतं आणि त्यामुळेच एनर्जी लॉस कमी होतो. याच कारणामुळे AC सिस्टम लांब लांब अंतरावरती इलेक्ट्रिसिटी पोहोचवण्यासाठी योग्य ठरतो. आज जगभर वापरली जाणारी वीज ही AC सिस्टम आहे. एडिसन लोकांना घाबरवण्यासाठी प्राण्यांवरती एक्सपेरिमेंट्स करतो, पण शेवटी टेस्लाचं सिस्टमच जिंकतं. टेस्ला फक्त इलेक्ट्रिसिटी पर्यंत थांबला नाही, त्याला फ्युचर दिसत होतं. तो असा म्हणायचा की मला हवेतून इन्फॉर्मेशन पाठवायची आहे, वायरलेस इन्फॉर्मेशन पाठवायची आहे. त्याला आजच्या भाषेमध्ये आपण असं म्हणतो की वायरलेस सिस्टम, रेडिओ वेव्हचा वापर करून कम्युनिकेशन करायचंय. रेडिओ वेव्स म्हणजेच एनर्जी वेव्स. टेस्ला याच्यावरती काम करत होता, पण रेडिओचं क्रेडिट मिळालं मॅक्रोनी यांना. कधी कधी इतिहास फेअर नसतो. टेस्लाचं सर्वात मोठं स्वप्न हे होतं की जगभर मोफत इलेक्ट्रिसिटी पाठवायची, म्हणजेच पृथ्वीचं ॲटमॉस्फिअर, पृथ्वीचं वातावरण आणि पृथ्वीची एनर्जी यूज करून त्यातून इलेक्ट्रिसिटी निर्माण करून ती फ्रीमध्ये सगळ्या लोकांना द्यायची. तर त्यासाठी तो वॉर्डन क्लिफ टॉवर बांधत होता.
पण त्याला फंडिंग देणारे त्या काळचे बिझनेसमॅन JP मॉर्गन यांनी त्याला एक प्रश्न विचारला, तर यातून आपल्याला प्रॉफिट कसं कमवता येईल? आणि टेस्लाकडे या प्रश्नाचं सॅटिस्फॅक्टरी उत्तर अवेलेबल नव्हतं. त्याला ते उत्तर देता आलं नाही. फंडिंग थांबली आणि प्रोजेक्ट बंद झाला. त्यानंतर टेस्लाला लोक विसरू लागले. त्याच्याकडे पैसे कमी झाले. लोक त्याला मॅड सायंटिस्ट, मीडिया त्याला मॅड सायंटिस्ट असं म्हणू लागलं. तो रोज कबुतरांना खायला घालायचा. तो असं म्हणायचा की जेवढं प्रेम मी माणसावरती करतो तेवढंच प्रेम मी कबुतरांवरती सुद्धा करतो. टेस्ला हा एक जिनियस होता, पण शेवटी पूर्णपणे एकटाच राहिला. 1943 मध्ये टेस्लाचा मृत्यू होतो आणि फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन FBI चे ऑफिसर्स त्याचे डॉक्युमेंट सील करून घेऊन जातात. पण आजही हा प्रश्न पडतो की त्याच्या कामामध्ये फ्री एनर्जी होती का? त्या डॉक्युमेंट्स मध्ये असं काय होतं की जे सील करून घेऊन गेले? त्याने काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तयार केली होती का? टेस्लाची कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते, सक्सेस म्हणजे फक्त पैसा किंवा प्रसिद्धी नाही. कधी कधी एखादी व्यक्ती जग बदलते, पण जग त्याला ओळखत नाही. आज तुमच्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी आहे ती एका माणसाच्या स्वप्नामधूनच निर्माण झालेली आहे आणि त्याचं नाव म्हणजे निकोला टेस्ला. धन्यवाद.